यावेळेस इथे आपण बघतो समोरच्या दिशेने आणि अशा पद्धतीने क्षेत्ररक्षकाला तिकडे संधी होती, परंतु त्या संधीचा योग्य वापर त्याला करता आला नव्हता, चौकार आला. यावेळेस इथे आपण बघतो क्षेत्ररक्षक येत आहेत, फार दूरवरून चेंडूवर चेंडू अडवला, स्वतःकडे ठेवत आहेत. त्यानंतर फेकी केली जाईल. ती सासने ब्लास्टर्सने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फोर्स करताय क्षेत्ररक्षक उपस्थित, जर्सी नंबर 47 हॅज टेकन अ ग्रेट कॅच दिला आहे. यावेळेस इथे काय घडलेले आणखी एक फलंदाज बाद होण्याचा उद्देश होता, परंतु यष्टीरक्षकाने त्याला एवढे भारी वर काढले. बॉलिंग मार्क ऑन द ट्रॅकिंग एंड देयर इज सूरज. This time full pitch. What a great hit. Once again full pitch. Fielded that ball successfully. Returns it. One single has been completed by both batsmen and one important wicket. This time not convincing footwork. Onto the pad. Just single available. Badgaon Cricket Club चे आधारस्तंभ. दाखल होत आहेत चेतन. बॅकफुटला होते चेतन, तिथूनच पॉइंटच्या दिशेने अत्यंत चांगला फटका आपल्याला त्याच्या बॅट टप्प्याचा चेंडू पुन्हा त्या दिशेने खेळण्यासाठी ची जागा बनवली होती फलंदाजाने. तर ते आहेत अजय. दुसरा डाव सुरू. पहिला चेंडू अत्यंत चांगला चेंडू इथे पाहायला मिळतो गोलंदाजाच्या वतीने. याच पद्धत लीप मुवमेंट सुद्धा आपण बघतो, तितकी मोठी लीप मुवमेंट नाही, त्याचबरोबर स्ट्राईड सुद्धा तितक्या मोठ्या बनत. आदित्य जाधवची स्ट्रायकिंगला बॅटर अजय. इथे फुल टॉस. यावेळेस इथे आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान फलंदाजांनी जरूर केला होता. उंच पुरे फलंदाज आहेत, त्यामुळे निश्चितच फलंदाजांचा रिव्ह्यू आहे का पंच? याही वेळेस लोअर फुलटॉस आहे. फुलटॉसचा भडीमार मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण बघत आहात. जास्त वापर फुलटॉसचा करतायत. विशेष हितवाने गोलंदाज फक्त यॉर्करचा अटेम्प्ट. 2 चेंडूचा केशेष. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. गोलंदाजी करतो हा गोलंदाज. छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणावं लागेल. तसं फलंदाजाला फोकस चांगले फलंदाज एकेचा अक्षयचा पुढे गेले. त्यानंतर फटका खेळले होते, तितकं चांगले टायमिंग जुळवता आलं नव्हतं. ऑन साईडला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. शॉर्ट ऑफ वुडलेनचा वापर करतायत. लेंथ बॉल हाताळला होता यावेळेस गोलंदाजांचा. उजव्याच्या फार बाहेर शफल होत असताना खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षकाला चांगले एसटी रक्षक बॅकअप मिळालं. इथे केतन फार वेळ घेतोय आणि याच बरोबर आशीर्वाद दाखवला होता प्रतिस्पर्धी संघाला. अंपरने रिओ द्यायला पाहिजे तिथे. भाऊ बोलला मारतो याला. कमी गतीने गोलंदाज गोलंदाजी आपले दुधकर सर मैदानाच्या आतमध्ये असतील. इथे फटका बसला. येतोय त्याच्या वतीने सुटलेला आहे. खूप कठीण होता, कारण एकतर खूप उंचावर चेंडू गेला होता. दुसरी महत्वाची गोष्ट आपण पाहिली इथे यावेळेस आपण बघतो उजवेष्टीच्या बाहेर जात असताना पट्टा खेळण्याचा प्रयत्न. एक गडी बाद आहे. याही वेळेस आपण बघतो निश्चितच कमी पावलांचा त्यानंतर खांद्याचा अतिरिक्त वापर खर्च केले होत्या. पाहिजे फलंदाजी कशी करतील. बॅकफुटला गेले त्यानंतर कव्हरच्या दिशेने कव्हर राहील उपस्थित आहेत. थोडे फंबल होत आहेत. त्यानंतर चेंडू इथे रिटर्न केला जात आहे. इथे ठरणार आहे. ब्लॉक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक समोर आले. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या जवळ गेल्यानंतर अगदी योग्य उचळीने 26 रन्स in front of Hardus to win this match. यावेळेस इथे लिव्हिंग
and defend 26 runs. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर राहिली नव्हती, परंतु अंतिमतः अल्टिमेटली 40 धावांपर्यंत मजल मारली आणि 41 बनवण्याचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघाला दिलं गेलं. इथे नाट्यमय क्रिकेट स्किट झाले. 4 षटकांमध्ये फार मोठं इक्वेशन नसतं, परंतु तेही डिफेंड करण्याच्या नादामध्ये आता आपण बघतो हे सगळे गोलंदाज. बघा तुम्ही पहिल्या डावामध्ये किती धावा बनवल्या म्हणजे बघितली 24 धावा. समोरच्या दिशेने हा फटका अत्यंत चांगला आहे, थोडा उशीर जरूर झाला तर ते फलंदाज 2 मध्ये 18 हवेत जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा इथे अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. उजवेष्टीच्या फलंदाजाला आलं नव्हतं गोलंदाजाला. यावेळेचा चेंडू चांगला यॉर्कर लेन्थ हाताळली होती. यॉर्कर जरूर फलंदाजाच्या समोर ठेवला होता. हेड पोझिशन लूज करत असताना फटका तर आणि तर माडस संघ सामन्यामध्ये विजय मिळवू शकतो. आणखी एक चांगला चेंडू. याचबरोबर हा सामना 6 धावांच्या फरकाने जिंकलेला आहे.